नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये क्लास FYBSc सेमिस्टर फर्स्ट सब्जेक्ट MTH 112 प्रॅक्टिकल कोर्स ऑन मॅट्रिक्स अल्जेब्रा प्रिपेअर बाय प्रोफेसर A चव्हाण, युनिव्हर्सिटी KBC एनएमयू जळगाव। आता प्रॅक्टिकल नंबर 2 आपण पाहिलेला आहे। प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट सोल्युशन, प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट मध्ये 10 क्वेश्चन होते। 10 क्वेश्चनचा आपण सोल्युशन वर व्हिडिओ बनवलेला आहे। आता पाहणार आहोत आपण क्वेश्चन प्रॅक्टिकल नंबर सेकंड, त्याचे 10 क्वेश्चन आणि त्याचे आपण सोल्युशन पाहणार आहोत। बघा प्रॅक्टिकल नंबर हा जो सिलेबस आहे तो ऍज पर NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी 2024 पासून लागू झालेला आहे। त्यामध्ये जो मॅट्रिक्स अल्जेब्रा आहे तो प्रॅक्टिकल साठी ठेवला आहे। तर याच्यामध्ये बघा आपण आता पाहूया आपण प्रॅक्टिकल नंबर 2। बघा प्रॅक्टिकल नंबर 2 साठी तुम्हाला सिलेबस आहे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स, एक्झिस्टन्स अँड युनिकनेस थेरम ऑफ इन्व्हर्स मॅट्रिक्स आणि प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स मॅट्रिक्स। हा तुम्हाला सिलेबस आहे प्रॅक्टिकल नंबर 2 साठी। तर प्रॅक्टिकल नंबर 2 साठी बघा क्वेश्चन आहे तुम्हाला या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। बघा पहिला क्वेश्चन आहे हा, दुसरा क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, तसं आपण एक एक क्वेश्चन घेणार आहोत। हा 4, 5, 6 अशा पद्धतीने तुमच्याकडे किती 7, 8, 9 आणि 10 क्वेश्चन आहे। ठीक आहे, आता आपण 10 क्वेश्चनचे सोल्युशन पाहणार आहोत। बघा सोल्युशन मध्ये या की पहिला क्वेश्चन या सोल्युशनचा, आता सोल्युशन पाहूया आपण प्रॅक्टिकल नंबर 2 चं। तर सोल्युशन मध्ये पहिला क्वेश्चन काय आहे तुम्हाला की प्रूव्ह दॅट द मॅट्रिक्स A इज इन्व्हर्टिबल इफ अँड ओन्ली इफ A इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स। आता आपण दोघांचा मीनिंग पाहूया। पहिलं A जो आहे जर इन्व्हर्टिबल असेल तर याचा मीनिंग काय होतो तुमच्याकडे की तुम्हाला एक एक्झिस्ट होतो B मॅट्रिक्स, तो काय काम करतो की A इंटू B घ्या किंवा B इंटू A घ्या, त्याचं आन्सर किती येतो आयडेंटिटी। याचा मीनिंग काय झाला, हा जो B आहे तो इन्व्हर्स आहे कुणाचा A चा। किंवा असं पण लिहू शकतो आपण काय A इंटू A इन्व्हर्स इक्वल टू A इन्व्हर्स A इक्वल टू आयडेंटिटी। म्हणजे काय झाला की A मॅट्रिक्सचा हा A इन्व्हर्स काय झाला इन्व्हर्स। तर हा झाला A इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स। आता दुसरा मीनिंग काय बघा, आपल्याला हे गिवन करायचं आहे काय की A इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आणि दाखवायचं काय बघा दुसरा, जर A हा सिंग्युलर असेल, सॉरी A इज अ नॉन सिंग्युलर असेल, नॉन सिंग्युलर, तर त्याचा मीनिंग होतो तुमच्याकडे काय की त्याचा डिटरमिनंट किती आला पाहिजे, नॉट इक्वल टू 0। बघा पहिला पार्ट आहे तुमच्याकडे इफ अँड ओन्ली मध्ये की तुम्ही पहिलं काय घेणार की A इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आणि दाखवायचं काय तो नॉन सिंग्युलर आहे। आणि जर तो नॉन सिंग्युलर असेल, आता उलटा पार्ट काय तुमच्याकडे A जर नॉन सिंग्युलर असेल तर त्याला काय दाखवायचं आपल्याला की A इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स। बघा पहिला पार्ट झाला तुमच्याकडे आणि हा दुसरा पार्ट। आता मी पहिला पार्ट काय करणार, सपोज काय A इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स, का इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स। आता A जर इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स असेल तर देन देयर एक्झिस्ट B मॅट्रिक्स। हे काय झालं माझा B मॅट्रिक्स झाला आणि B मॅट्रिक्स काय तुमच्याकडे B मॅट्रिक्स एक्झिस्ट झाल्यानंतर काय तुमच्याकडे A इंटू B इक्वल टू आयडेंटिटी। तर B इज अ इन्व्हर्स ऑफ A, आपण काय म्हणणार इन्व्हर्स ऑफ A मॅट्रिक्स। बघा काय इन्व्हर्टिबल म्हणजेच काय की तुम्हाला एक असा एक मॅट्रिक्स भेटतो B जो की दोघांचा मल्टिप्लिकेशन किती येतो आयडेंटिटी। या B च्या जागी तुम्ही हे पण घेऊ शकता A इन्व्हर्स इक्वल टू B, तुम्ही B च्या जागी A इन्व्हर्स पण पुट करू शकता, पण आपल्याला दोन्ही A होऊन जाईल म्हणून मी एक B मॅट्रिक्स घेतला। ठीक आहे, आता मला हा मॅट्रिक्स आलेला काय A इंटू B इक्वल टू आयडेंटिटी। मला काय दाखवायचं आहे की नॉन सिंग्युलर दाखवायचं, म्हणजे A चा डिटरमिनंट किती आला पाहिजे, नॉट इक्वल टू 0 आला पाहिजे। तर मग दोन्ही साइडचं डिटरमिनंट घ्या। बघा दोन्ही साइडचं मी डिटरमिनंट घेतला इक्वल टू डिटरमिनंट ऑफ आयडेंटिटी। मग आता मी इथे कोणती प्रॉपर्टी यूज करणार की डिटरमिनंट ऑफ AB असेल तर डिटरमिनंट ऑफ A इंटू डिटरमिनंट ऑफ B, म्हणजे दोन्ही सेपरेट होतो आणि डिटरमिनंट ऑफ आयडेंटिटी इक्वल टू 1। एवढ्या गोष्टी तुम्हाला इथं लागणार आहे काय, तर डिटरमिनंट जर दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन असेल आणि त्याचं जर डिटरमिनंट असेल तर ते सेपरेट होऊन जातं, डिटरमिनंट ऑफ A आणि डिटरमिनंट ऑफ B। दुसरा आयडेंटिटी मॅट्रिक्स कोणताही असतो त्याचा डिटरमिनंट किती असतो 1। मग आपण ते प्रॉपर्टी वापर करूया काय, तुमच्याकडे डिटरमिनंट ऑफ A इंटू डिटरमिनंट ऑफ B इक्वल टू आयडेंटिटीचं डिटरमिनंट किती येतो 1। आता 1 तुमच्याकडे काय आला, नॉट इक्वल टू 0। याचा मिनिंग काय झाला बघा, दोन संख्याचा गुणाकार जर नॉट इक्वल टू 0 असेल तर याचा मिनिंग काय होतो की ती संख्या पण दोन्ही संख्या कशात नॉट इक्वल टू 0, y पण कसा असेल नॉट इक्वल टू 0। बघा इथं पण काय आलं, दोन संख्याचा गुणाकार नॉट इक्वल टू 0 आला, त्याचा मिनिंग काय झालं तुमच्याकडे डिटरमिनंट ऑफ A इज नॉट इक्वल टू 0 अँड
डिटर्मिनंट ऑफ बी इज नॉट इक्वल टू 0. आणि आपल्याला काय पाहिजे होता, डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 झाला. त्याचा मिनिंग काय झाला की ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बघा काय केलं आपण, पहिला घेतला ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आणि दाखवलं काय ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. आता दुसरा पार्ट काय तुमच्याकडे सेकंड पार्ट मध्ये, सेकंड पार्ट मध्ये काय करणार आपण, उलटा पार्ट. सपोज काय करणार, सपोज ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. काय केलं मी, ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. आता ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा मिनिंग काय होतो की याचा डिटरमिनंट किती तुमच्याकडे, नॉट इक्वल टू 0 आहे. तर आपल्याला काय दाखवायचं बघा, आपला क्लेम काय आहे तुमच्याकडे, तुम्हाला शो काय करायचं आहे, क्लेम इक्वल टू म्हणजे काय तुमच्याकडे ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स दाखवायचं. काय दाखवायचं, ए इज अ इन्व्हर्टिबल. ए इज अ इन्व्हर्टिबल दॅट मीन्स काय तुमच्याकडं, ए इन्व्हर्टिबल दाखवायचं म्हणजे काय तुमच्याकडं ए इंटू बी इक्वल टू काय दाखवायचं, आयडेंटिटी. किंवा ए इंटू ए इनवर्स इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला, आयडेंटिटी. म्हणजे जिथं काय तुमच्याकडे बी इक्वल टू काय ए इनवर्स पण पुट करू शकतो आपण. म्हणजे आपल्याला हे दाखवायचं आहे बघा, गिवन आहे ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता आपण काय करूया, कन्सिडर करतो मी, कन्सिडर आपण हे शिकलो काय, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. ओके, आपण हे शिकलेलो आहे, म्हणजे आपण हे प्रूफ पण केलंय प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट मध्ये. आता मी काय करतो, सगळ्या टर्मला डिटर्मिनंटने डिवाइड करतो. बघा, डिटर्मिनंट ऑफ ए ऍडजॉइंट ऑफ ए अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. बघा, ईच आणि एव्हरी टर्मला कशा डिवाइड केलं मी, डिटर्मिनंटने. ऍडजॉइंट ऑफ ए अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए आयडेंटिटी. काय केलं मी, तिन्ही टर्मला कशाने डिवाइड केलं, डिटर्मिनंटने. तर डिटर्मिनंट डिवाइड करा, किंवा तुमच्याकडे काय इथं हा जो डिटर्मिनंट आहे तो इकडे मल्टिप्लायला आहे, इकडे आल्यावर तो डिवाइड लागून जाईल. ठीक आहे. आता बघा आपल्याकडे इथं काय तुमच्याकडे ए इनवर्स इक्वल टू काय होतो, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हे डेफिनेशन आहे. मग ए इनवर्स इक्वल टू काय पुट करतो आपण, बी. तर बी इक्वल टू काय तुमच्याकडे, बी इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, आपण पुट करणार इथं काय तुमच्याकडे बघा, इथं ऍडजॉइंट ऑफ ए अपॉन डिटर्मिनंट, याला काय नाव देतो आपण, ए इंटू बी इक्वल टू, परत इथं काय तुमच्याकडे ऍडजॉइंट ऑफ ए अपॉन ए म्हणजे कोण, बी अपॉन इक्वल टू, नंतर काय डिटर्मिनंट कॅन्सल, आयलं आयडेंटिटी. मग आलं का, ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए इक्वल टू आयडेंटिटी. याच्या मिनिंग काय होतं परत, ए इंटू ए इनवर्स इक्वल टू बी, सॉरी ए इनवर्स इंटू ए इक्वल टू आयडेंटिटी. म्हणजेच काय झालं तुमच्याकडे, आपण डेफिनेशन होल्ड झाली की ए इनवर्स इज काय झालं तुमच्याकडे, एक्झिस्ट. आणि ए इनवर्स एक्झिस्ट झाल्याचा मिनिंग काय झाला की ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. बघा, पहिला याच्यामध्ये काय केलं आपण की पहिला पार्ट सपोज केला इन्व्हर्टिबल. इन्व्हर्टिबल म्हणजेच काय, ए टू बी इक्वल टू आयडेंटिटी. हा तुमच्याकडे पहिला पार्ट झाला. याला आपण असं पण लिहू शकतो काय, ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आयडेंटिटी. नंतर याचा दोन्ही साईडला डिटर्मिनंट घेतला. डिटर्मिनंट घेतल्यानंतर या प्रॉपर्टी यूज केलं आणि आपण काय दाखवलं की ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बघा, ए इनवर्स, बघा परत सांगतो काय, ए इन्व्हर्टिबल असेल. इथं ए जर इन्व्हर्टिबल म्हटलं तर याचा मिनिंग होतो काय, ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आयडेंटिटी. किंवा जर आपल्याला बीच्या लँग्वेज मध्ये लिहायचं असेल, ए इंटू बी इक्वल टू आयडेंटिटी. सपोज ए इज अ नॉन सिंग्युलर असेल, नॉन सिंग्युलर, तर याचा मिनिंग होतो डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. कोणताही मॅट्रिक्स जर नॉन सिंग्युलर असेल तर त्याचा मिनिंग होतो, त्याचा डिटर्मिनंट कसा पाहिजे, नॉट इक्वल टू 0 पाहिजे. ठीक आहे. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये, इफ ए अँड बी आर टू नॉन सिंग्युलर मॅट्रिसेस. बघा तुम्हाला गिवन काय, गिवन ए अँड बी आर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ए अँड बी आर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. बघा, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आपल्याला काय, बघा ए अँड बी जर नॉन सिंग्युलर असेल तर याचा मिनिंग काय होतं की डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 अँड बी पण नॉन सिंग्युलर, याचा मिनिंग काय होतं डिटर्मिनंट ऑफ बी नॉट इक्वल टू 0. आता जर तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 असेल, याचा मिनिंग काय होतो की ए इनवर्स इज अ एक्झिस्ट. आणि याचा पण मिनिंग काय होतो, डिटर्मिनंट ऑफ बी नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय, बी इनवर्स इज अ एक्झिस्ट. दोन्ही एक्झिस्ट झाला. बघा फक्त मी गिवन वापरतोय. त्याच्यानंतर जर हे जर असेल तर ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स.
आताच पाहिलं नॉन सिंग्युलर असेल तर आपण काय म्हणतो इन्व्हर्टिबल, आणि बी इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. ओके, आता आपल्याला काय दाखवायचं बघा, देन प्रूव्ह दॅट ए बी चा इनवर्स इक्वल टू बी इनवर्स इंटू ए इनवर्स. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. तर आपल्याला क्लेम म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की ए बी चा इनवर्स इक्वल टू बी इनवर्स इंटू ए इनवर्स, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ओके, आपण प्रूव्ह करूया. आपण सपोज केलं मी, आता आपल्याला प्रूव्ह करायचं तर मी काय करतो, कन्सिडर करतो. बघा कन्सिडर काय केलं मी, कन्सिडर ए बी आणि बी इनवर्स ए इनवर्स ची व्हॅल्यू काढली. बघा हे काय कन्सिडर केलं मी, काय की ए बी इक्वल टू, का कन्सिडर केलं मी, कारण माझं बघा ए बी इक्वल इंटू बी इनवर्स ए इनवर्स जो आहे ना इक्वल टू. आता हा जर मी आयडेंटिटी आन्सर आणला तर हा जो आहे तो इकडे येऊन काय होणार आहे, इनवर्स होऊन जाणार आहे. म्हणजे बी इनवर्स ए इनवर्स ची व्हॅल्यू काय जाईल, इनवर्स. म्हणून आपण हा पार्ट सपोज केलाय. मग बघा हा पार्ट सॉल्व्ह करायचा आहे मला, तर मग मी ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. हे मध्ये पहिला तुमच्याकडे ए इंटू बी इंटू बी इनवर्स इंटू ए इनवर्स. मी काय केलं की हा मधला बी या बी इनवर्स बरोबर मल्टिप्लाय. तर तुम्हाला माहिती आहे ए इंटू ए इनवर्स ची व्हॅल्यू किती येते, आयडेंटिटी, आणि बी इंटू बी इनवर्स ची पण व्हॅल्यू किती येते, आयडेंटिटी. ओके, मग मधला हा बी इंटू बी इनवर्स किती आला तुमच्याकडं, ए इंटू आयडेंटिटी इंटू ए इनवर्स. परत सेम तुमच्याकडे काय, हा आयडेंटिटी कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा, त्या आन्सर किती येतो, आयडेंटिटी म्हणजे तोच नंबर येतो. तर मग काय ए इंटू ए इनवर्स. मग आयडेंटिटीने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केला तर त्या मॅट्रिक्सला काही फरक पडत नाही. आणि परत बघा इथं ए इंटू ए इनवर्स इक्वल टू काय आला, आयडेंटिटी. मग ए बी इंटू बी इनवर्स ए इनवर्स ची व्हॅल्यू किती आली, आयडेंटिटी. ठीक आहे, आता मी दोन्ही साईडनी काय करतो, प्री मल्टिप्लाइंग कोण, ए बी इनवर्स. बघा दोन्ही साईडने जर मी ए बी इनवर्स ने मल्टिप्लाय केलं काय तुमच्याकडे ए बी चा इनवर्स इंटू ए बी इंटू काय तुमच्याकडे बी इनवर्स ए इनवर्स इक्वल टू इंटू आयडेंटिटी. सॉरी इकडे पण मल्टिप्लाय करावं, ए बी चा इनवर्स इंटू आयडेंटिटी. दोन्ही साईडने काय केलं मी, हा जो आहे इक्वेशन याला दोन्ही साईडने मी काय केलं, ए बी इनवर्स ने मल्टिप्लाय केलं. मग बघा ए बी इनवर्स आणि ए बी, म्हणजे जसं की आता पाहिलं ना आपण, इथं काय तुमच्याकडे ए बी आहे आणि त्याला ए बी इनवर्स, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं, आयडेंटिटी. मग इथं किती आलं तुमच्याकडे, आयडेंटिटी इंटू बी इनवर्स ए इनवर्स इक्वल टू ए बी चा होल इनवर्स. आलं का, प्रूव्ह केलं. याला जर आपण उलट लिहिलं तर ए बी इनवर्स इक्वल टू काय आला, बी इनवर्स ए इनवर्स. आपण हे काय केलं, प्रूव्ह केलं. ठीक आहे, म्हणजे काय केलं याच्यात, फक्त आपण हे कन्सिडर केलं होतं. कन्सिडर केल्यानंतर मतलब बी बी चं सॉल्व्ह केलं, बी इंटू बी इनवर्स आयडेंटिटी येतो, परत ए इंटू ए इनवर्स आयडेंटिटी येतो. नंतर आलं तुमच्याकडे ए बी इंटू बी इनवर्स ए इनवर्स आयडेंटिटी आला. दोन्ही साईडने आपण प्री मल्टिप्लाय केलं ए बी इनवर्स, कारण आपल्याला हा ए बी काढायचा आहे. मग ए बी काढण्यासाठी आपण काय केलं, ए बी इनवर्स इंटू ए बी ची व्हॅल्यू किती येते, आयडेंटिटी. मग राहिलं बी इनवर्स ए इनवर्स इंटू ए बी इनवर्स. मग हे आल्यानंतर तुमच्याकडे काय, हे ए बी इनवर्स मी पहिला लिहिला आणि नंतर मग हे झालं तुमच्याकडे प्रूव्ह. ठीक आहे, आता पाहूया आपण थर्ड क्वेश्चन नंबर. आता थर्ड पाहूया आपण. थर्ड मध्ये काय विचारलं की इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन आणि के इज अ नॉन स्केलार मॅट्रिक्स, नॉन झिरो स्केलार मॅट्रिक्स, देन प्रूव्ह दॅट. पहिलं आपल्याला हे तीन गोष्टी प्रूव्ह करायच्यात. आता बघा आपण पहिलं गिवन काय दिलं तुम्हाला क्वेश्चन मध्ये, ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बघा ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स याचा मिनिंग काय झाला की डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे एवढं तुम्हाला गिवन आहे. आता हे डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय, तुमच्याकडे ए इनवर्स इज अ एक्झिस्ट, आणि ए इनवर्स जर एक्झिस्ट झाला तर आपण काय म्हणतो, ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. ठीक आहे, एवढं गिवन आहे आपल्याला. आपण आता पहिला पार्ट सॉल्व्ह करूया. बघा सॉरी अजून ए इज इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणजे काय, तुमच्याकडे ए इंटू ए इनवर्स किंवा ए इनवर्स इंटू ए इक्वल टू आयडेंटिटी. म्हणजे एवढी गोष्ट तुम्हाला फक्त गिवन आहे. कशापासून घेतलं मी की ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पासून. तर ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर तुमच्याकडे डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 राहतो, त्याचा इनवर्स एक्झिस्ट होतो, त्याला आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणतो. आणि इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणजे काय, तुमच्याकडे ए इंटू ए इनवर्स किंवा ए इनवर्स इंटू ए इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे, आता आपण पहिलं प्रूव्ह करूया. आता पहिलं काय विचारलं त्यांनी, बघा पहिलं काय करायचं आपल्याला, क्लेम म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, के ए चा इनवर्स इक्वल टू
किती 1/k इंटू ए इनवर्स. म्हणजे याचा मिनिंग काय झाला की याचा जो इनवर्स आहे हा आहे, तर मग मी या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे. सपोज मी जर म्हटलो की ए चा इनवर्स जर बी असेल, काय ए चा इनवर्स जर बी असेल त्याचा मिनिंग काय झाला की ए इंटू बी किती यायला पाहिजे, माझा आयडेंटिटी यायला पाहिजे. सपोज मी म्हणतो काय पी हा पी चा इनवर्स कोण आहे क्यू, पी चा इनवर्स कोण आहे क्यू, म्हणजे काय पी इनवर्स इक्वल टू क्यू. याचा मिनिंग काय झाला पी आणि क्यू चा आन्सर किती यायला पाहिजे आयडेंटिटी. तसंच आहे की त्यांनी काय विचारलं की के ए चा इनवर्स कोण आहे 1/k इंटू ए इनवर्स. तर याचा मिनिंग काय झाला की दोघांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे आपल्याकडं, हे आयडेंटिटी यायला पाहिजे. तर आपण सपोज करूया, कन्सिडर केलं मी पहिलं, बघा कन्सिडर करतो मी, बघा कन्सिडर आपल्याला हे आणायचं के इनवर्स आणायचं. तर कन्सिडर केलं मी, कन्सिडर करतो मी के ए इंटू 1/k ए चा इनवर्स. ठीक आहे. आता बघा इथं काय तुमच्याकडे हा के आणि हा के कॅन्सल होऊन जाईल. का कॅन्सल होऊन जाईल, कारण की ते नंबर आहेत आणि नंबर मध्ये काही आपलं हे करू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय तुमच्याकडे के कॅन्सल झाला, राहिलं काय तुमच्याकडं ए इंटू ए इनवर्स इक्वल टू काय आला आन्सर हे. मग काय झालं तुमच्याकडे बघा की हा आपण काय सपोज केला होता के ए इंटू 1/k इंटू ए इनवर्स हे सपोज केला होता, त्याचा आन्सर किती आला आयडेंटिटी. मग हा जो आहे हा इकडे येऊन काय होऊन जाईल इनवर्स, किंवा त्या प्री मल्टिप्लाय करा के इनवर्सने. मग काय तुमच्याकडे 1/k इंटू ए इनवर्स इक्वल टू हा के इकडे आल्यावर काय तुमच्याकडं इथं के ए चा इनवर्स. किंवा असं पण लिहू शकतो काय, याला प्री मल्टिप्लाय केलं मी, बघा इथं तर डायरेक्टली करू शकतो तुम्ही, के हा इकडे आला तर इनवर्स होऊन जातो त्याचा, किंवा तुम्ही के ए इनवर्सनी दोन्ही साईडने मल्टिप्लाय करा. इथं पण केलं के ए इनवर्स, मग के ए इनवर्स हे झालं आयडेंटिटी. राहिलं का तुमच्याकडे 1/k ए इनवर्स. यालाच कसं लिहितो आपण के ए चा इनवर्स इक्वल टू 1/k इनवर्स. ठीक आहे, हे झालं आपल्याकडे फर्स्ट पार्ट प्रूफ. ओके, काय केलं मी फक्त हे सपोज केलं होतं, मधला के कॅन्सल झाला, राहिला याचा आन्सर किती तो आयडेंटिटी. मग आयडेंटिटी आल्यानंतर काय केलं आपण के ए दोन्ही साईड प्री मल्टिप्लाय केलं के इनवर्सने. तर मग काय तुमच्याकडे हे दोन्ही साईड निघून जातो, याचा आन्सर आयडेंटिटी. मग राहिलं तुमच्याकडे 1/k ए इनवर्स इक्वल टू के ए इनवर्स. ठीक आहे. आता पाहूया आपण काय बी पार्ट. आता बी मध्ये काय विचारलं बघा, काय प्रूव्ह करायचं होतं आपल्याला टू प्रूव्ह. बी मध्ये काय प्रूव्ह करायचं आपल्याला, बी मध्ये काय प्रूव्ह करायचं आहे की डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इक्वल टू 1/डिटर्मिनंट, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. तर आपण बी पार्ट प्रूव्ह करूया. बघा इथं ए डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स, म्हणजे ए इनवर्स जो येईल त्याचा डिटर्मिनंट काढला तर तो कुणाच्या इक्वल येतो 1/डिटर्मिनंट ऑफ ए. तर आपण प्रूव्ह करूया. तर आपण बघा आता पाहिलं काय आपला गिवन काय की ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स, हे गिवन आहे आपल्याला. ओके, इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. तर इन्व्हर्टिबल असेल तर काय लिहितो आपण ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आयडेंटिटी. ओके, मग आता मी काय करतो त्याला दोन्ही साईडने डिटर्मिनंट घेतो, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी. आणि आपण पाहिलं की डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी असेल तर त्याचा आन्सर किती येतो 1. मग दोन्ही साईडचा डिटर्मिनंट घ्या, तर किती तुमच्याकडं डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इक्वल टू 1. आणि इथं काय तुमच्याकडे अजून एक प्रॉपर्टी काय ए इंटू बी असेल डिटर्मिनंट मध्ये तर सेपरेट होतो ए इनवर्स इंटू डिटर्मिनंट ऑफ बी. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए बी असेल तर त्याचं सेपरेट डिटर्मिनंट ऑफ ए इंटू सेपरेट डिटर्मिनंट ऑफ बी. मग इथं पण सेम आहे, डिटर्मिनंट ऑफ ए सेपरेट आणि इनवर्स हा सेपरेट. आता इथं बघा हा याची पॉवर किती आहे 1. मग आता डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे काय होतो डिवाइडला, तर 1/डिटर्मिनंट ऑफ ए. तर हे झालं तुमच्याकडे कोण बी वाला प्रूफ. ओके, आता आपल्याला काय करायचंय सी प्रूव्ह करायचंय. तर सी वाला काय आहे तुमच्याकडे की ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n मायनस 2 इंटू ए. आता आपल्याला बघा थर्ड प्रूव्ह करायचं आहे सी काय ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ n रेज टू 2 इंटू ए. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे थर्ड टू प्रूव्ह. आता बघा थर्ड प्रूव्ह करायचा
आपल्याला सी प्रूव्ह करायचा आहे ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू एन मायनस 2 इंटू ए. तर आपण पहिलं बघा आपण काय शिकलोय, वी नो दॅट काय माहिती आपल्याला की ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू किती येतो तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. हे पाहिलंय आपण काय की हे आपण प्रॅक्टिस फर्स्ट मध्ये पण प्रूव्ह केलं होतं. ऍडजॉइंट पहिलं घ्या किंवा नंतर घ्या, त्याचा आन्सर किती येतो डिटर्मिनंट ऑफ ए. त्याच्यावर आपण एक्झाम्पल पण पाहिलंय. आता मी दोन्ही साईडनी काय घेतो, डिटर्मिनंट घेतो. बघा डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी त्याचा डिटर्मिनंट. ठीक आहे. बघा आता डिटर्मिनंट मध्ये नंबर आहे इथं, हा जो आहे एक नंबर आहे तुमचा नंबर, आणि तो कशामध्ये डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी. सपोज मला बाहेर काढायचं असेल याला तर कसं येईल तुमच्याकडे की डिटर्मिनंट ऑफ ए इथं घ्या, डिटर्मिनंट सेपरेट होऊन जातं डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए. सेपरेट झाला डिटर्मिनंट इथं इक्वल टू ज्यावेळेस डिटर्मिनंट मी या डिटर्मिनंट बाहेर काढेल या मॅट्रिक्स पासून तर किती पॉवर येईल तो बाहेर एन पॉवर येईल इंटू डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी राहिला. आणि डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी किती राहतो तुमच्याकडं 1. आता मी नाही बघा तुमच्याकडं जर एखादा मॅट्रिक्स असेल, तुम्हाला मी हे पण पाहिलं होतं की काय 2 2 2 2 2 2 असेल, मी 2 किती टाइम्स काढतो डिटर्मिनंट मधून, तर तुमच्याकडे सपोज 2 टाइम्स 2 टाइम्स 2 असेल 3 3 3 असेल. तर आता बघा मी 2 करणार आहे इथून कॉमन, तर किती 2 आणि किती किती रो मध्ये आहे 2 रो मध्ये, म्हणजे किती जाईल 2 टाइम्स. आता माझ्याकडे डिटर्मिनंट जो असेल तो किती टाइम्स मध्ये असेल तुमच्याकडे n टाइम्स मध्ये, म्हणून मी किती बाहेर काढला n टाइम्स म्हणजे किती राहिला तुमच्याकडे n. डिटर्मिनंट मधून मी जर बाहेर काढलं कॉमन तर तो किती तुमची ऑर्डर आहे तितका तो बाहेर येतो. मग ऑर्डर किती आपल्याकडे n, म्हणून n बाहेर आला. तर तुमच्याकडे आन्सर काय आला इथं डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल इंटू डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू दिस. आता मी काय करतो डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू हा जो डिटर्मिनंट आहे इकडे डिवाइडला पाठवतो डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. तर इथून काय आला तुमच्याकडे, याचा तर आन्सर 1 आला. तर इथून काय आला तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू किती बघा पॉवर n आहे, एक पॉवर कमी कॅन्सल झाला, एक पॉवर कॅन्सल, तर डिटर्मिनंट ऑफ किती राहिलं तुमच्याकडे n मायनस 1. मग जर मी डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट केला तर डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n मायनस 1 हे प्रूव्ह पण केलेले आपण मागच्या प्रॅक्टिकल मध्ये. ठीक आहे. तर इथे परत करून दिलं मी तुम्हाला. आता आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे की ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू किती आला पाहिजे डिटर्मिनंट ऑफ n मायनस 2. तर आपण परत काय करूया आता की सपोज करूया आपण आता इथं बघा तुमच्याकडे काय आहे की ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. मी काय केलं पुट ए इक्वल टू काय ऍडजॉइंट ऑफ ए पुट केला. ओके, पुट काय केला ऍडजॉइंट ऑफ ए. तर तुम्हाला माहिती आहे काय ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू किती येतो डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. ठीक आहे, आपण हे माहिती आपल्याला. तर मग मी एच्या जागी काय पुट केलं ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. मग आपण काय केलं एच्या जागी काय पुट केलं मी ऍडजॉइंट. मग आता ऍडजॉइंट बघा याचा आन्सर किती यायला पाहिजे डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे कोण, आपण काय पुट केलंय ए इक्वल टू ऍडजॉइंट. तर किती येईल इथं आन्सर की डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू इंटू आयडेंटिटी. ठीक आहे. आता आपण काढलेलं आन्सर काय तुमच्याकडं, तर किती काढलेलं आहे आपल्या इथं बघा ऍडजॉइंट ऑफ ए डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n मायनस 1. मग याची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n मायनस 1 इंटू आयडेंटिटी. ठीक आहे. आता हे आपली कशाची व्हॅल्यू आलेली आहे ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ किती तुमच्याकडं ऍडजॉइंट ऑफ ए. म्हणजे आपण काय केलं एच्या जागी काय रिप्लेस केलं होतं ए. हे आला तुमच्याकडे कशाची व्हॅल्यू ऍडजॉइंट ऑफ ए ची. पण आपल्याला किती टाइम्स ऍडजॉइंट पाहिजे 2 टाइम्स ऍडजॉइंट पाहिजे. तर आपण काय करूया आता 2 टाइम्स ऍडजॉइंट. आता आपल्याला काय येतं की हा 2 टाइम्स आलेला आहे इथं ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट. हा ऍडजॉइंट आपल्याकडे एक्स्ट्रा आहे. आता त्याला घालण्यासाठी आपण काय करूया प्री मल्टिप्लाइंग काय ए ऑन बोथ साइड. बघा दोन्ही साइडनी मी कशाने मल्टिप्लाय करतो ए ने. मग काय तुमच्याकडे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए हा झाला पहिला पार्ट इंटू आता इकडे काय तुमच्याकडे ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके इक्वल टू इथं पण मल्टिप्लाय करावं लागेल ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n मायनस 1. दोन्ही साइडनी काय केलं मी मल्टिप्लाय केलं ए ने. मग इथं पण ए ने मल्टिप्लाय केलं आणि या साइडनी पण ए ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे.
आता मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इथं काढले आपण, किती येतो त्याचा आन्सर, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू किती तुमच्याकडं ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू एन मायनस 1. मग हा जो डिटर्मिनंट आहे बघा याची व्हॅल्यू किती आली, डिटर्मिनंट ऑफ ए तो इकडे पाठवून देऊया. मग काय तुमच्याकडं ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू किती, ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू एन मायनस 1 अपॉन डिटर्मिनंट ए. मग आता याचा आन्सर किती येतो तुमच्याकडं, हा डिटर्मिनंट 1 पॉवर आहे, वरती गेल्यावर काय तो मायनस, म्हणजे ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू एन मायनस 1 आणि हा पॉवर वरती जाऊन काय परत मायनस होऊन जाईल. मग टोटल आन्सर किती आला तुमच्याकडे की ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू एन मायनस 2. बघा मायनस वन किती मायनस 2 आणि हा मल्टिप्लिकेशनला ए आलं काय आन्सर. अशा पद्धतीने आपण काय केलं, थर्ड जो आहे सी प्रूव्ह केलेला आहे. परत सांगतो फास्टली, याच्यामध्ये काय काय केलं आपण बघा. थर्ड मध्ये की तुम्ही मानलं याला काय, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ राहतो दोन्ही साईडचं डिटर्मिनंट केलं. बघा दोन्ही साईडचं काय केलं मी, डिटर्मिनंट घेतला, इथं दोन्ही साईडचं डिटर्मिनंट, इथं पण दोन्ही साईडचं डिटर्मिनंट. मग या दोन्ही साईडचं डिटर्मिनंट सेपरेट डिटर्मिनंट झाला, बघा इथं सेपरेट झाला, इथं सेपरेट होता आणि हा डिटर्मिनंट बाहेर आल्यानंतर काय येतो तुमच्याकडे की पॉवर घेऊन येतो, तो पॉवर घेऊन आला एन. मग दोन्ही साईडचा डिटर्मिनंट, हा डिटर्मिनंट जो आहे तो इकडे पाठवला मी, तर डिटर्मिनंट काय झाला तो डिवाइडला गेला. तर डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू किती आला तुमच्याकडे, डिटर्मिनंट ऑफ एन मायनस 1. आपल्याला याची व्हॅल्यू आपल्याला नंतर लागणार आहे. आता आपण पुट करूया काय, ए इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए. मग आता ऍडजॉइंट ऑफ ए कशामध्ये पुट करायचे आपल्याला, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट. इथं काय केलं मी, पुट केलं काय, एच्या जागी ऍडजॉइंट केलं, मला डबल ऍडजॉइंट आणायचं ना. मग डबल ऍडजॉइंट कधी येईल तुमच्याकडं, त्यावेळेस मी काय पुट केलं ए. मग एच्या जागी बघा, एच्या जागी काय पुट केलं ऍडजॉइंट, इथं एच्या जागी काय केलं पुट ऍडजॉइंट. मग सेम त्याचा आन्सर किती होतो, डिटर्मिनंट ऑफ, डिटर्मिनंट म्हणजे कोण ऍडजॉइंट. परत बघा हे आला आन्सर, ऍडजॉइंटची व्हॅल्यू काढलेली आपण किती, डिटर्मिनंट ऑफ एन मायनस 1. आता मला दोनच ऍडजॉइंट पाहिजे, तर मग एक नकोय, मी दोन्ही साईड ए ने मल्टिप्लाय केलं, ए ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय आला, मल्टिप्लाइंग ए ऑन बोथ साइड. मग ए डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट आला, याची व्हॅल्यू किती येते परत डिटर्मिनंट, तो डिटर्मिनंट इकडे डिवाइडला पाठवला आणि तुम्हाला आला एन मायनस 2 पॉवर. ठीक आहे. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. आता बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे की इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिसेस अँड एन इज अ नॅचरल नंबर्स देन प्रूव्ह दॅट ए रेज टू एन चा इनवर्स करा किंवा ए इनवर्स चा एन करा इक्वल येतं, हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर प्रूव्ह करूया. बघा तुमच्याकडे गिवन काय आहे की ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिसेस आहे आणि एन इज एनी नॅचरल नंबर, हे गिवन आहे. तर बघा पहिलं ए रेज टू एन, आपल्याकडे जर सपोज ए स्क्वेअर असेल आपण कसं लिहितो, ए इंटू ए. ए क्यूब असेल तर कसं लिहितो आपण, ए इंटू ए किती टाइम, 3 टाइम्स. तर आपण काय करणार आता, सपोज ए रेज टू एन आहे तर किती टाइम्स लिहिणार, ए इंटू ए अप टू कुठपर्यंत एन टाइम्स, याला म्हणतो आपण एन टाइम्स. आता मला काय करायचंय, त्याची इनवर्स घ्यायचंय, त्याचा इनवर्स. मग या होलचा काय घ्यावं लागेल मला, इनवर्स. मग मी बघा ए रेज टू एन ला कसं लिहिलं, ए इंटू ए आणि त्याची पॉवर काय घेतली, इनवर्स. ठीक आहे, एन टाइम्स. आता तुमच्याकडे आहे काय, ए बी चा इनवर्स. आपण आता प्रूव्ह केलं काय, ए बी चा इनवर्स असेल तर बी इनवर्स ए इनवर्स लिहू शकतो. म्हणजे काय, आता इथून लास्टचा जो असेल तो पहिला येऊन जाईल ए इनवर्स, पण आता सगळं एच आहे तर तुमचा ए इनवर्स होईल. आता ए इनवर्स किती टाइम्स आहे तुमच्याकडं, मल्टिप्लिकेशन एन टाइम्स. मग ए इनवर्स किती आहे बघा, ए इनवर्स इंटू ए इनवर्स टू अप टू ए इनवर्स किती टाइम्स आहे यांचं मल्टिप्लिकेशन एन टाइम्स. मग याचं काय तुमच्याकडं बघा, या साईडला किती, ए रेज टू एन चा इनवर्स इक्वल टू हे किती टाइम्स आहे तुमच्याकडं, ए इनवर्स एन टाइम्स. मग ए इनवर्स एन हे झालं तुमच्याकडं 4th नंबर प्रूव्ह. आता पाहूया आपण 5 नंबर. आता अशा पद्धतीने तुमचे थेरम संपले. आता पाहूया 5 नंबरचा क्वेश्चन. चला आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. फाइंड द इनवर्स मॅट्रिक्स. बघा फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स कसं फाइंड करतो आपण. बघा इथं पहिलं काय करणार आपण, कोणताही मॅट्रिक्स असेल तर त्याचा डिटर्मिनंट फाइंड करणार आपण. ठीक आहे. डिटर्मिनंट जर तुमच्याकडे डिटर्मिनंट जर काय आला, डिटर्मिनंट जर इक्वल टू 0 आला आणि दुसरा आहे डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आला. डिटर्मिनंट 0 आला तर आपण काय म्हणणार, हे सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि त्याचा इनवर्स काय, इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. दुसरा डिटर्मिनंट जर नॉट इक्वल टू 0 आला तर आपण इनवर्स काढणार त्याचं.
काय म्हणणार की हे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, नॉन सिंग्युलर आहे तर याचा ए इनव्हर्स काय तो एक्झिस्ट होतो आणि ए इनव्हर्स काय राहतो तुमच्याकडे बघा, ए इनव्हर्स एक्झिस्ट होतो आणि ए इनव्हर्स कसा राहतो 1 डिटर्मिनंट ऑफ ए आणि ऍडजॉइंट ऑफ ए. मग आपण कोणत्या गोष्टी काढणार इनव्हर्स साठी, डिटर्मिनंट काढणार आणि ऍडजॉइंट काढणार आहे. ठीक आहे, तर पहिला आपण डिटर्मिनंट काढूया मॅट्रिक्सचा. तुमच्याकडे गिवन ए इक्वल टू काय मॅट्रिक्स आहे तुमच्याकडं 1 2 4 7 2 0 0 1 2. आता या मॅट्रिक्स आपल्याला डिटर्मिनंट काढायचं आहे. डिटर्मिनंट इक्वल टू कसं डिटर्मिनंट काढतो बघा आपण, पहिला हा प्लस घेतो, हा मायनस आणि हा प्लस. हा पहिला एलिमेंट घेतला, त्या लाईनचा रो डिलीट करायचा, त्या लाईनचा कॉलम डिलीट करायचा. रिमेनिंग पार्टचा काय घ्यायचा आपला डिटर्मिनंट. मग किती 2 × 2 किती तुमच्याकडे बघा, रिमेनिंग कोण राहिला 2 2 0 1. या लाईनचा रो डिलीट झाला, कॉलम डिलीट झाला. काय राहिलं तुमच्याकडं 4 - 0 सॉरी पहिलं 1, नंतर काय घेतो आपण -2, परत सेम त्या लाईनचा रो डिलीट, त्या लाईनचा कॉलम डिलीट. कोण 7 × 2 14 -0 आणि नंतर प्लस किती तुमच्याकडे 4, त्या लाईनचा रो डिलीट कॉलम डिलीट 7 × 1 -0 इक्वल टू किती 4 बघा 4 - 0 4 नंतर मायनस 2 × 14 किती 28 आणि प्लस 28. तर किती आला तुमच्याकडे 4. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 4 आला, तो आला नॉट इक्वल टू 0. जर डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आला तर आपण म्हणतो काय ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ए जर नॉन सिंग्युलर असेल तर ए इनव्हर्स इज अ एक्झिस्ट. ए इनव्हर्स जर एक्झिस्ट झाला तर आपण म्हणतो ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. ओके, आता हे इन्व्हर्टिबल झालं तर आपण काय करणार आता, आपल्याकडे बघा फॉर्म्युला काय, ए इनव्हर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता आपण डिटर्मिनंट काढलेला आहे, आता फक्त आपल्याला काय करायचं आहे ऍडजॉइंट काढायचं आहे. आणि ऍडजॉइंट साठी तुमच्यावर व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि आपण मागच्या प्रॅक्टिकल मध्ये ऍडजॉइंट काढण्याची प्रोसेस पण बघितलेली आहे. ठीक आहे, आता आपण ऍडजॉइंट काढूया. बघा ऍडजॉइंट साठी काय तुमच्याकडं की पहिला इच अँड एव्हरी टर्मचा मायनर काढावा लागतो. मायनर काढा बघा A11 चं मायनर काढायचं आपल्याला. ठीक आहे, बघा मायनर काढताना काय करतो आपण, त्या लाईनचा रो डिलीट करतो आणि त्या लाईनचा कॉलम डिलीट करतो. मग रिमेनिंग पार्ट काय घेतो आपण मायनर घेतो. असं सिमिलरली सगळ्या एलिमेंटचा मायनर काढला. बघा आता मी काय करतो, मायनर ऑफ A12 म्हणजे काय, त्या लाईनचा रो आणि त्या लाईनचा कॉलम डिलीट केला. तर तुम्हाला जर इथं ऍडजॉइंट जर समजत नसेल तर तुम्ही तो ऍडजॉइंटचा स्पेशल व्हिडिओ बघा किंवा तुम्ही प्रॅक्टिकल नंबर 1 मध्ये बघा. आता इथं पण बघा, जर तुम्हाला मायनर्स काढायचं असेल तर इथं मी एक काढून दाखवतो तुम्हाला. तुमच्याकडे मॅट्रिक्स काय आहे 1 2 4 7 2 0 0 1 2. सपोज मला कोणत्या एलिमेंटचं मायनर काढायचं आहे, या एलिमेंटचं 1चं. 1 म्हणजे कोण A11, त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम. रिमेनिंग पार्ट कोण राहिला 2 0 1 2. सेम तुमच्याकडे सपोज आता 2 एलिमेंटचं जर मायनर काढायचं असतं, त्या लाईनचा रो डिलीट, त्या लाईनचा कॉलम. जो रिमेनिंग पार्ट राहील त्याचा काय घ्यायचा आपला डिटर्मिनंट. अशा पद्धतीने मी सगळ्यांचा मायनर काढून घेतलाय. आता मायनर मध्ये फक्त काय कॅल्क्युलेशन करूया. बघा M11 मध्ये काय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करून तुमच्याकडे हे हा पार्ट आलाय, याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे 2 × 2 किती तुमच्याकडं 4 मायनस आणि इथं बघा पहिला क्रॉसिंग घेतला, नंतर मायनस आणि नंतर दुसरा क्रॉसिंग किती 0 इक्वल टू 4. परत सेम पहिला क्रॉसिंग घेतला आपण किती 7 × 2 14 नंतर मायनस 0 इक्वल टू 14. सेम असंच करणार 7 × 1 किती तुमच्याकडं 7 आणि मायनस किती 0 इक्वल टू 7. आता सेम तुमच्याकडे 2 × 4 4 -4 इक्वल टू 0. नंतर 1 × 2 किती तुमच्याकडे 2 -0 कारण 4 × 0 किती 0 इक्वल टू 2. सेम परत पुढचा काय तुमच्याकडे 1 × 1 1 मायनस 2 × 0 इक्वल टू 1. सेम 2 × 0 0 मायनस 4 × 2 8. नंतर किती तुमच्याकडे 1 × 0 0 -28 इक्वल टू किती तुमच्याकडे -8 आणि हे -28. आणि सेम लास्ट 1 × 2 2 -2 × 4 7 × 2 किती 14 इक्वल टू -12. अशा पद्धतीने आपण सगळं मायनर काढलं. तर मायनर मॅट्रिक्स काय आला तुमच्याकडे बघा, मायनर मॅट्रिक्स ऑफ ए इक्वल टू M11 M2 ची व्हॅल्यू आपण ही पुट केली. ठीक आहे, हे मायनर आल्यानंतर तुमच्याकडे कोफॅक्टर काय राहतो की अल्टरनेट साइन देतो आपण. बघा पहिलं 3x3 मध्ये पहिला प्लस मायनस प्लस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस
असं साईन देतो बघा मायनर मॅट्रिक्सला, तो असतो आपल्याकडे कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स बघा, कोफॅक्टर मॅट्रिक्स तुमच्याकडे हे आहे मायनर मॅट्रिक्स आलेला आहे. आता कोफॅक्टर मॅट्रिक्सला अल्टरनेट साईन बघा, पहिला 4 प्लस, नंतर -14, नंतर +7, -0 म्हणजे 0, +2, नंतर लगेच -1 बघा अल्टरनेट साईन देतो मी या मायनर मॅट्रिक्सला. नंतर किती तुमच्याकडं -8, नंतर काय मायनस बघा, आपल्याला मायनस द्यायचं तर +18 आणि -12. आता हा आला तुमच्याकडे कोण, कोफॅक्टर मॅट्रायसिस. कोफॅक्टर मॅट्रायसिसचा ट्रान्सपोज म्हणजेच कोण तुमच्याकडं ऍडजॉइंट. तर किती 0, 2, -1, -8, 28 आणि -12. आता हा कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे तुमच्याकडं. याचा जर मी ट्रान्सपोज केला, वरती टी लिहिलं आणि ट्रान्सपोज झाला तर काय घेतो बघा, पहिला रो तर पहिल्या कॉलमला जाईल 4, -14 आणि 7. त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरा रो कोण आहे, 0, 2 आणि 28, सॉरी 0, 2 किती -1 आणि नंतर ती थर्ड रो कोण आहे, -8, 28 आणि -12. आता हे झालं तुमच्याकडे काय, ऍडजॉइंट मॅट्रिक्स. आता ए इनवर्स काय राहतो तुमच्याकडे, ए इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर 1 अपॉन डिटर्मिनंट किती आला तुमच्याकडे 4 आणि ऍडजॉइंट किती आलाय 4, 0, -8, -14, 2, 28, 7, -1 आणि -12. हा झाला तुमच्याकडे काय, ए इनवर्स. ठीक आहे, आपल्याला विचारलं होतं ए इनवर्स. याच्या पुढे सॉल्व्ह करायचं असेल तर या 4 नी सगळ्या टर्मला डिवाइड करा, पण शक्यतो काही गरज नाहीये 4 नी डिवाइड करायची. जर केलं तरी काही आन्सर मध्ये फरक पडत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पाहिलं क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर आपण 6 पाहूया. चला तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये पाहूया. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा काय विचारलंय तुम्हाला, की एक मॅट्रिक्स दिलाय ए, देन व्हेरीफाय. आपल्याला काय व्हेरीफाय करायचं की ए डॅश इनवर्स इक्वल टू ए इनवर्स डॅश. आता ही प्रॉपर्टीज आहे आपल्याकडे, आपण याला प्रूव्ह करूया. डॅश म्हणजे काय, ट्रान्सपोज. तर पहिलं बघा तुमच्याकडे गिवन काय, ए मॅट्रिक्स. काय मॅट्रिक्स आहे तुमच्याकडं 1, 0, 1, 2, 5, 7, -1, -2 आणि -3. हा तुमच्याकडे ए मॅट्रिक्स आहे. आपण आपल्याला काय करायचं की हे व्हेरीफाय करायचंय. या पार्टला आपण LHS म्हणूया, दुसऱ्या पार्टला काय म्हणूया, RHS. तर मग पहिले LHS काढायचं आपल्याला. LHS किती तुमच्याकडं ए डॅश आणि त्याचा किती इनवर्स. आता ए डॅश म्हणजे बघा पहिला आपण काय करतो, ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. ब्रॅकेट मध्ये पहिला कोण आहे, डॅश, आणि दुसऱ्या RHS मध्ये ब्रॅकेट मध्ये कोण आहे, इनवर्स. म्हणजे काय, पहिला आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करूया आणि नंतर मग त्याचा इनवर्स काढूया. मग ब्रॅकेट मध्ये पहिलं कोण आहे, LHS मध्ये डॅश म्हणजे त्याचा ट्रान्सपोज. तर आपण ए डॅश काढूया. बघा ए डॅश काय येतो तुमच्याकडे, की या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. आता जो रो असेल पहिला रो तो पहिल्या कॉलमला जाईल 1, 0, 1. नंतर बघा दुसरा रो जो आहे सेकंड रो तो सेकंड कॉलमला जाईल 2, 5, 7. नंतर तुमच्याकडे थर्ड जो रो आहे तो काय असेल तुमच्याकडे थर्ड कॉलमला जाईल -1, -2 आणि -3. बघा आता हा ए डॅश झाला. म्हणजे आपण पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह केला, हा ब्रॅकेट. आता ब्रॅकेटचा इनवर्स घ्यायचा आहे. आपल्या इनवर्स साठी पहिलं काय लागतो बघा, आपल्याला काय करायचं, इनवर्स काढायचं. इनवर्स साठी काय लागतो, पहिला डिटर्मिनंट. मग आपण डिटर्मिनंट काढून घेऊया याचा. बघा डिटर्मिनंट ऑफ ए डॅश. आता ए डॅशचं आपण इनवर्स काढतोय. मग कसं येईल तुमच्याकडं, हा प्लस असतो पहिला, दुसरा मायनस आणि तिसरा प्लस. मग पहिला 1 घेतला, आता उरलेला 5 चा डिटर्मिनंट घ्यायचा. की तुमच्याकडे 5 × -3 -15 लगेच मायनस. नंतर -2 × 7 -14. ओके, ब्रॅकेट क्लोज. नंतर बघा पहिला प्लस असेल तर दुसरा काय असतो, -2 × पण त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. तर 0 × -3 0 लगेच मायनस आणि 1 × -2 -2 झालं. हा काम, याचा ब्रॅकेट क्लोज. नंतर कोण असतो, +1 असतो पण तिथं आला -1. परत सेम त्या लाईनचा रो डिलीट आणि त्या लाईनचा कॉलम डिलीट. कोण राहिला तुमच्याकडे, परत त्याचा उरलेला पार्टचा डिटर्मिनंट 0 × 7 0 -5 × 1 5. आता त्याचं कॅल्क्युलेशन करूया फक्त. बघा 1 -15 हा मायनस मायनस काय झाला बघा, इथं मायनस काय झाला, प्लस 14 -2 × परत सेम इथं मायनस काय झाला, प्लस म्हणजे किती तुमच्याकडे 0 + 2 2 नंतर प्लस -1 × आणि 0 -5 किती झालं तुमच्याकडे, -5. आता फक्त यांचं कॅल्क्युलेशन करूया. बघा -15 + 14 किती, -1 आणि +1 किती झाला, -1.
नंतर -2 इंटू +2 किती झाला तुमच्याकडं -4 आणि -1 इंटू -5 तर किती झालं तुमच्याकडं +5. मग याचं किती आलं तुमच्याकडे -5 आणि हा काय आला तुमच्याकडे +5 तर याचा इक्वल टू 0. आता याचा डिटर्मिनंट जो आहे तो डिटर्मिनंट किती आला तुमच्याकडे 0 आला. डिटर्मिनंट किती आला तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ A डॅश इक्वल टू 0 आणि डिटर्मिनंट जर 0 आला तर आपण काय म्हणतो की A डॅश इज अ सिंगुलर मॅट्रिक्स. सिंगुलर मॅट्रिक्स असेल तर त्याचा A इनव्हर्स एक्झिस्ट होत नाही. A डॅश चा इनव्हर्स डज नॉट एक्झिस्ट. का कारण जर डिटर्मिनंट 0 आला तर बघायचं व्हेरीफाय करण्यासारखं नाही जाता कारण का याचा A डॅशचाच इनव्हर्स निघत नाहीये तर A चा इनव्हर्स पण निघणार नाही. मग A इनव्हर्स डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. या क्वेश्चन मध्ये व्हेरीफाय विचारलाय तर व्हेरीफाय व्हायला पाहिजे होतं दोन्ही इक्वल पण या क्वेश्चन मध्ये डिटर्मिनंट जर 0 येत असेल तर आपण पुढे सॉल्व्ह करणार नाहीये. ठीक आहे. हा जर डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आला असता तर आपण काय केलं असतं पहिलं बघा A डॅश काढला असता त्याचा इनव्हर्स काढला असता हा झाला तुमच्याकडे LHS. सेम RHS मध्ये काय पहिला इनव्हर्स काढला असता आणि जो आन्सर येईल त्याचा परत आपण काय घेतला असता डॅश तो आला असता आपल्याकडे RHS. मग LHS आणि RHS जर दोन इक्वल आलं तर आपण म्हटलो असतो व्हेरीफाय. पण इथं तुमचा इनव्हर्सच एक्झिस्ट होत नाहीये कारण की याचा डेरिव्हेटिव्ह किती आला तुमच्याकडे 0 आला. ठीक आहे. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 7. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये बघा काय विचारले त्यांनी की तुमच्याकडे क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय आहे तुमच्याकडे की गिवन दोन मॅट्रिक्स आहे A इक्वल टू 1 -1 3 -3 ओके अँड B इक्वल टू काय आहे तुमच्याकडं 1 2 2 2. आता आपल्याला व्हेरीफाय काय करायचं आहे बघा व्हेरीफाय AB चा इनव्हर्स इक्वल टू B इनव्हर्स A इनव्हर्स. मग आपल्याला बघा पहिलं LHS मध्ये तुमच्याकडे LHS इक्वल टू किती तुमच्याकडं AB आणि त्याचं काय आहे होल इनव्हर्स. आता आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे तर पहिलं ब्रॅकेट मध्ये कोण आहे मल्टिप्लिकेशन तर मग आपल्याला पहिलं काय करावं लागेल तुमच्याकडे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन AB आणि नंतर त्याचा काय करावं लागेल इनव्हर्स. तर पहिलं आपण AB काढून घेऊया बघा A इंटू B मध्ये तुमच्याकडं A कोण आहे 1 -1 3 -3 आणि दुसरं कोण आहे तुमच्याकडे B मध्ये इंटू B 1 2 2 2. ठीक आहे. आता या मॅट्रिक्स आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सेम मल्टिप्लिकेशन काय राहतो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग काय तुमच्याकडे 1 इंटू 1 1 -1 इंटू 2 -2 लगेच बघा आता पहिला रो आणि दुसरा कॉलम मग कधी 1 इंटू 2 2 लगेच प्लस आणि -1 इंटू 2 -2 परत सेम बघा आता दुसरा रो पहिला कॉलम 3 इंटू 1 3 लगेच प्लस आणि -3 इंटू 2 -6. ठीक आहे. परत सेम आता दुसरा रो दुसरा कॉलम 3 इंटू 2 6 नंतर लगेच प्लस आणि -3 इंटू 2 -6. तर यांचं मल्टिप्लिकेशन किती आला टोटल A इंटू B इक्वल टू मल्टिप्लिकेशन बघा आता किती 1 प्लस आणि -2 किती तुमच्याकडे -1 +2 -2 0. आता इथं किती 3 -6 किती तुमच्याकडे -3 आणि इथं काय +6 -6 किती तुमच्याकडे 0. आता या मॅट्रिक्स आपल्याला काय काढायचं आहे इनव्हर्स. तर इनव्हर्स साठी बघा आता आपण AB काढलाय तर इनव्हर्स साठी पहिलं काय लागतं आपल्याला डिटर्मिनंट. आपण काढूया डिटर्मिनंट ऑफ AB इक्वल टू सांगा डिटर्मिनंट ऑफ किती -1 0 -3 0. याचा जर डिटर्मिनंट काढला तर -1 इंटू 0 0 -3 इंटू 0 0. परत बघा इथं क्वेश्चन काय आला डिटर्मिनंट 0 आला त्याचा मिनिंग काय झाला की AB इज अ सिंगुलर मॅट्रिक्स. बघा जर डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आला असता तर आपण म्हणलो असतो काय AB इनव्हर्स एक्झिस्ट होतो. तर AB इज अ सिंगुलर मॅट्रिक्स. आता AB जर सिंगुलर मॅट्रिक्स असेल तर AB इनव्हर्स एक्झिस्ट होईल का इज अ नॉट अ एक्झिस्ट. आपण पुढे सॉल्व्ह करणार नाही कारण AB इनव्हर्सच एक्झिस्ट होत नाहीये तर व्हेरीफाय करायचा संबंध येत नाही कारण आपल्याला AB इनव्हर्स ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण B इनव्हर्स A इनव्हर्स काढणार. आता AB इनव्हर्सच जर एक्झिस्ट झाला नाही तर पुढे काही आपण सॉल्व्ह करणार नाही. मग हे व्हेरीफाय होत नाही नॉट व्हेरीफाईड. व्हेरीफाय का नाही झाला तो कारण की AB इनव्हर्स जर निघला असता तर आपण बघा AB इनव्हर्स काय आला असता तुमच्याकडं
1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए बी आला असता. तर आपली या फॉर्म्युला पुट केला असता, पण डिटर्मिनंट तुमच्याकडे 0 आला तर याच्या पुढे आपण सॉल्व्ह करणार नाही. ठीक आहे, आता पाहूया क्वेश्चन नंबर 8. बघा आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये आलो आपण. तर क्वेश्चन नंबर 8 काय आहे तुमच्याकडं बघा. गिवन तुमच्याकडे एक मॅट्रिक्स दिला ए इक्वल टू किती आहे 7 -2 -2 आणि 3 आहे. ओके, आणि आपल्याला व्हेरीफाय काय करायचंय, व्हेरीफाय किती ए इंटू ए इनवर्स इक्वल त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, आयडेंटिटी आला पाहिजे. ठीक आहे, आपल्याला हे व्हेरीफाय करायचं आहे. तर पहिलं बघा आपल्याला ए इंटू ए तर आपल्याला गिवन आहे. आता आपल्याला काय करावं लागेल ए इनवर्स, आणि ए इनवर्स साठी पहिल्यांदा काय लागतो आपल्याला ऍडजॉइंट. तर फर्स्ट वी फाइंड ए इनवर्स. तर ए इनवर्स साठी आपल्याला काय लागतो तुम्हाला डिटर्मिनंट. तर पहिलं डिटर्मिनंट ऑफ ए काढूया. किती तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ 7 -2 -2 आणि 3. तर किती आला डिटर्मिनंट 7 × 3 21 मायनस परत -2 × -2 प्लस 4 इक्वल टू किती आला तुमच्याकडं 21 मधून 4 गेला तर राहिला 70. आता 0 आला का, हा नाही, नॉट इक्वल टू 0. दॅट मीन्स बघा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू जर 0 आला तर आपण काय म्हणतो याला ए इज अ नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. काय म्हणतो ए इज अ नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. बघा जर ए नॉन सिंगुलर मॅट्रिक्स असेल तर आपल्याला काय म्हणतो ए इनवर्स इज अ एक्झिस्ट, आणि ए इनवर्स जर एक्झिस्ट झाला तर ए इज अ इन्व्हर्टिबल. ठीक आहे, ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. आता ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आहे तर पहिलं बघा आपल्याकडे आला. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे फॉर्म्युला काय ए इनवर्सचा, ए इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर आपण डिटर्मिनंट काढलाय. आता करायचं आपल्याला ऍडजॉइंट. तर ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू बघा ऍडजॉइंट आपण डायरेक्टली कसं काढणार, तुमच्याकडे 2x2 मॅट्रिक्स आहे. बघा हा 2x2 मॅट्रिक्स आहे. तर आपण काय करतो पहिलं क्रॉसिंग येतो. बघा पहिला क्रॉस किती 3 आणि 7 आणि बाकी किती -2 आणि हा -2 ऍज इट इज जसे असतं तसे ठेवतो आपण. ठीक आहे, मग आपण काय करणार या हे जे दोन एलिमेंट आहेत त्याला मायनस साइन द्यायचं आहे. पण जर मी मायनस साइन दिलं तर हा मायनस मायनस काय झाला तुमच्याकडे प्लस, आणि हा पण काय झाला प्लस. मग तुमच्याकडे जो ऍडजॉइंट आला किती आला 3 2 आणि 2 आणि 7 हा आला तुमच्याकडे ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ठीक आहे, मग ऍडजॉइंट आलाय आपल्याला तर ए इनवर्स इक्वल टू काय राहतो 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर डिटर्मिनंट किती आला तुमच्याकडे 1/17 आलाय. ठीक आहे, 1/17. आणि आता ऍडजॉइंट जो आलेला आहे तो किती आलाय तुमच्याकडं 3 2 2 आणि 7. ठीक आहे, हा झाला तुमच्याकडे ए इनवर्स. आता त्यांनी काय विचारलंय की ए इंटू ए इनवर्स. बघा ए इंटू ए इनवर्स इक्वल टू किती आला पाहिजे आपल्याकडे आयडेंटिटी. तर आपण पुट करूया. आता बघा ए ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं, बघा ए ची व्हॅल्यू किती आहे क्वेश्चन मध्ये 7 -2 आणि 3. ठीक आहे, हे काय आलं तुमच्याकडे ए, आणि ए इनवर्स किती आला तुमच्याकडे 1/17 इंटू किती 3 2 2 आणि 7. ओके, आता आपल्याला काय करायचं की याचा मल्टिप्लिकेशन करू, किती आन्सर आणायचं आयडेंटिटी. आता 1/17 जो आहे तो कॉन्स्टंट आहे बाहेर आला, राहिलं काय तुमच्याकडं 7 -2 आणि 3 इंटू काय तुमच्याकडे परत 3 2 2 आणि 7. ओके, आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला या मॅट्रिक्सचं. तर पहिला रो पहिला कॉलम किती तुमच्याकडं बघा 1/17 कॉन्स्टंट बाहेर झालाय. याचं मल्टिप्लिकेशन करूया. बघा पहिला रो 7 × 2 किती तुमच्याकडं 21, नंतर प्लस किती -2 × 4 -4. त्याच्यानंतर बघा दुसरा पहिला रो दुसरा कॉलम 7 × 2 किती तुमच्याकडं 14, नंतर -2 × 7 किती तुमच्याकडे -14. ओके, आता दुसरा बघा दुसरा रो पहिला कॉलम -2 × 3 किती -6 लगेच प्लस, आणि 3 × 2 किती तुमच्याकडे +6. परत सेम तुमच्याकडे काय -2 × 2 किती तुमच्याकडे -4 आणि लगेच प्लस, आणि 3 × 17 किती तुमच्याकडे 21. आता मी याचं कॅल्क्युलेशन करतो 1/17 इक्वल टू 21 मधून 4 गेला 17,
14 मायनस 14 0, 6 मायनस 6 0 आणि 21 मधून 4 गेले किती राहिले तुमच्याकडे 17. तर इथं किती आलं बघा 17 ने जर डिवाइड केलं मी तर किती आलं तुमच्याकडे 17 अपॉन 17 0 अपॉन 17 0 अपॉन 17 आणि 17 अपॉन 17. तर टोटल आन्सर जे आहे बघा किती आला 1. आता 17 अपॉन 17 1 0 0 1. तर यालाच काय म्हणतो आपण या मॅट्रिक्सला म्हणतो आयडेंटिटी. हे कशाची व्हॅल्यू आलेली आहे A इंटू A इनवर्स. तर व्हेरीफाय बघा काय झालं A इंटू A इनवर्स इक्वल टू किती आन्सर आला तुमच्याकडे आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर आपण काय म्हणणार A इनवर्स. तर काय म्हणणार आपण इट इज अ व्हेरीफाईड. ठीक आहे. हे झालं तुमच्याकडे क्वेश्चन नंबर 8. काय केलं याच्यात आपण पहिलं A इनवर्स काढला आणि A बरोबर मल्टिप्लाय केलं आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. बघा 1 0 0 1 आपण याला काय म्हणतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 9. चला तर आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 9. त्या क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय विचारलं त्याने की युजिंग ऍडजॉइंट मेथड फाइंड द A इनवर्स. ऍडजॉइंट मेथड म्हणजे काय वेगळं नाहीये तेच काय तुमच्याकडे A इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. याला काय म्हणतो आपण ऍडजॉइंट मेथड. ठीक आहे. आता जर एक्झिस्ट झाला A इनवर्स तर आपल्याला तो काढायचा आहे. ठीक आहे. आता A इनवर्स काढण्यासाठी आपण पहिलं काय घेतो डिटर्मिनंट. बघा पहिलं काय घेणार आपल्याकडे A मॅट्रिक्स आहे डिटर्मिनंट काढला मी A. आता आपण भरपूर एक्झाम्पल झालं डिटर्मिनंटचे. तर बघा पहिलं काय 1 4 इंटू 4 16 नंतर काय मायनस आणि 3 इंटू 3 किती 9. परत नंतर काय आपल्याकडे प्लस हा मायनस असतो आणि हा काय असतो प्लस मायनस 3 4 मायनस. आता बघा 3 जर घेतला तर किती 1 इंटू 4 4 आणि 1 इंटू 3 3. तर प्लस परत काय 3 3 मायनस 1 हा आला तुमच्याकडे काय ऍडजॉइंट सॉरी डिटर्मिनंट किती आला 7 मायनस 3 मायनस 1 तर किती आला 1 नॉट इक्वल टू 0. आता हे डिटर्मिनंट आला तुमच्याकडे. तर डिटर्मिनंट आल्यानंतर आपण काय करतो A जो काय झाला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आणि A जर नॉन सिंग्युलर झाला तर त्याचा A इनवर्स एक्झिस्ट होतो. आता A इनवर्स जर एक्झिस्ट होतो तर आपण जर आता काय काढूया मायनर मॅट्रिक्स. आता प्रत्येक क्वेश्चन मध्ये मायनर काढतो आपण. आता काय करू आपण डायरेक्ट को फॅक्टर काढूया. को फॅक्टर काय आहे की A11 A12 याला को फॅक्टर म्हणूया. तो को फॅक्टर मध्ये काय तुमच्याकडे जो मायनर मॅट्रिक्स असतो त्यालाच काय करतो आपण अल्टरनेट साइन देतो. हा प्लस बघा पहिला प्लस दुसरा मायनस तिसरा प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस हे आलेलं तुमच्याकडे अल्टरनेट साइन. आता तुम्हाला जर एक एक काढायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट पण काढू शकता. बघा डायरेक्ट आता को फॅक्टर मॅट्रिक्स काढतोय आपण अल्टरनेट साइन देऊन. तर बघा पहिला M11 काढायचं आपल्याला किती M11. आता M11 म्हणजे काय की तुमच्याकडे M11 बघा इथं आता हा तुमच्याकडे पहिला 1 आहे त्या लाईनचा रो झाला कॉलम डिलीट झाला. तर काय तुमच्याकडे 4 इंटू 4 किती 16 आला का 16. नंतर 3 इंटू 3 किती मायनस 9. त्याच्यानंतर बघा आपण मायनस साइन देणार आहे. आता बघा दुसरा काय तुमच्याकडे मायनस आणि M1 मायनर काढायचं आहे. तर मायनर कसं काढणार आपण सेम कोणता एलिमेंट आपल्याकडे हा 3 आहे त्या लाईनचा रो डिलीट झाला त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. तर 1 इंटू 4 किती तुमच्याकडे बघा 4 नंतर 1 इंटू 3 किती तुमच्याकडे 3. मग आपण किती 4 मायनस 3 किती 1 आणि आपल्याला पुढे साइन काय लावायचं आहे मायनस. पुढचा बघा M13 आहे सेम आपण काढूया M13 तुमच्याकडे काय तुमच्याकडे M13 हा 3 आहे त्या लाईनचा रो डिलीट त्या लाईनचा कॉलम डिलीट. तर किती तुमच्याकडे 1 इंटू 3 बघा 3 आणि नंतर किती 4 इंटू 1 4. पण इथं कोणता साइन घ्यायचा आपल्याला प्लस म्हणून आपण इथं काय घेतला प्लस. त्याच्यानंतर बघा दुसरा आपल्याला मायनस घ्यायचा आहे मग मायनस घेतला आपण समोरच आणि उरलेल्याचा मायनर काढला. आता मायनर काढायचा आपल्याला कोणत्या एलिमेंटचा या एलिमेंटचा त्या लाईनचा रो डिलीट कॉलम डिलीट. उरला कोण आपल्याकडे 3 4 3 इंटू 4 किती तुमच्याकडे 12 आणि नंतर 3 इंटू 3 किती तुमच्याकडे 9. अशा पद्धतीने आपण इच अँड एव्हरी टर्मचं काय करणार आहे नॉर्मल मायनर काढणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्लस असतो परत सेम आपण काढला 4चा मायनर. त्याच्यानंतर आपण काढलं बघा M23 म्हणजे कोणतीस या लाईनचा रो डिलीट कॉलम डिलीट उरलेला पारचा डिटर्मिनंट 1 इंटू 1 3 3 इंटू 1 3 मायनस 3 इंटू 3 0. सेम असं इच अँड एव्हरी टर्मचं मायनर काढलं आणि अल्टरनेट साइन दिलं. बघा मायनर काढल्यानंतर तुम्ही असं पण करू शकता. आता मी मागच्या क्वेश्चन मध्ये एक एक काढलंय तुम्ही याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय करा ऍट अ टाइम काढू शकता. मग आता तुमच्याकडे कोणता मॅट्रिक्स आला को फॅक्टर मॅट्रिक्स आला कारण की आपण को फॅक्टरला मायनर मॅट्रिक्सला अल्टरनेट साइन दिलेला आहे इथं डायरेक्टली. तर मग आता हा आला तुमच्याकडे काय को फॅक्टर मॅट्रिक्स. तर को फॅक्टर मॅट्रिक्सचा जर ट्रान्सपोज घेतला आपण हा काय आला बघा को फॅक्टर मॅट्रिक्सचा जर ट्रान्सपोज घेतला मी ट्रान्सपोज तर तुमच्याकडे काय आला हा ऍडजॉइंट. बघा हा पहिला रो होता तो झाला पहिल्या कॉलमला 7 -1 -1 -1. हा दुसरा रो होता झाला दुसरा कॉलम
हा तिसरा रो होता, झाला तिसरा कॉलम. अशा पद्धतीने तुमच्याकडे काय झाला, हा ऍडजॉइंट मॅट्रिक्स आला. तर ए इनवर्स काय राहतो तुमच्याकडे, 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर डिटर्मिनंट किती आला तुमच्याकडे, 1/1 म्हणजे डिटर्मिनंट 1 आलाय आणि हा तुमच्याकडे ऍडजॉइंट. तर तुमच्याकडे झाला हा ए इनवर्स. ठीक आहे, असं तुम्ही डायरेक्ट पण काढू शकता. आपण पुढच्या क्वेश्चनचा पण डायरेक्ट काढूया. क्वेश्चन नंबर आता सॉल्व्ह करायचं आपल्याला 10th. आता क्वेश्चन 10 मध्ये विचारलं तुम्हाला परत काय इनवर्स फाइंड करायला. आता आपण याचं इनवर्स फाइंड करूया. इनवर्सच्या पहिले तुमच्याकडे काय डिटर्मिनंट काढायचं, तर डिटर्मिनंट काढा आपण. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ किती, 2 0 -1 3 4 0 नंतर -1 1 आणि 1. हा लास्ट एक्झाम्पल आहे. बघा याचा डिटर्मिनंट काढायचं आपल्याला. तर डिटर्मिनंट कसं काढणार बघा, परत सांगतो की तुमच्याकडे काय, हा पहिला एलिमेंट प्लस असतो बघा, +2 घेतला आपण. आता त्या लाईनचा रो डिलीट झाला आणि त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. राहिलेला पार्ट कोण आहे तुमच्याकडे, 4 1 4 × 1 4 -1 × 0 बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन किती 0 झालं आपल्याकडे हे. आता पुढचा बघा काय तुमच्याकडं, बघा नंतर काय तुमच्याकडे प्लस, इथं बघा प्लस एलिमेंट, मग 0 इथं मायनस आहे, -0. आता -0 × समथिंग काही असो, आन्सर तर 0 येणार आहे. ते पण सॉल्व्ह करूया. त्या लाईनचा रो डिलीट झाला कॉलम, 3 × 1 3 -0. ठीक आहे. आता पुढचा आहे बघा, +1 घ्यायचा असतो आपला, प्लस घ्यायचा असतो पण तो -1 आला. तर त्या लाईनचा रो डिलीट, त्या लाईनचा कॉलम डिलीट किती आला तुमच्याकडं, 3 -4. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूया आपण. 4 -0 4 4 × 2 किती 8. आता मधला तर किती 0 × सगळा टोटल 0 येणार आहे. नंतर बघा +1. आता हा किती झाला तुमच्याकडे, -1 आणि हा मायनस काय झाला, +1. तर किती झाला हा बघा, मायनस हा काही झाला +7 आणि -1 किती तुमच्याकडं, -7. तर 8 - 7 किती तुमच्याकडं, 1. तर डिटर्मिनंट ऑफ ए किती आला, 1 नॉट इक्वल टू 0 आला. तर डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आला. याचा मिनिंग काय झाला की ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर याचा ए इनवर्स इज अ एक्झिस्ट. आता आपल्याला काय काढायचं, कोफॅक्टर मॅट्रिक्स डायरेक्ट काढूया. तर कोफॅक्टर मॅट्रिक्स डायरेक्ट कसं काढणार आपण बघा, पहिलं काय असतो तुमच्याकडे +M11. आता M11 काढायचंय म्हणजे काय, तुमच्याकडे या 4 एलिमेंटचा मायनर काढायचा आपल्याला. बघा ह्या लाईनचा रो डिलीट झाला, कॉलम डिलीट झाला. कोण राहिलं तुमच्याकडे, दिस 4 × 1 किती तुमच्याकडं, 4 मायनस, बरं ब्रॅकेट घ्या तुम्ही. नंतर 1 × 0 किती 0 झालं पहिला. आता दुसरं बघा काय तुमच्याकडं, मायनस. बघा हा मायनर काढायचा आपल्याला, मायनस म्हणून आपण पहिलेच मायनस साईन दिला. परत सेम तुमच्याकडे मायनर ऑफ काढायचंय. तर मग कसं काढणार आपण बघा, इथं कोणत्या एलिमेंटचा मायनर काढायचा आपल्याला, या 0 एलिमेंट्स. त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. कोण राहिलं तुमच्याकडं, 3 × 1 किती 3 नंतर मायनस आणि -1 × 0 0. परत सेम पुढचं काय काढायचं आपल्याला, M13 काढायचं आहे. तर कसं येईल तुमच्याकडे M13 बघा कोणता एलिमेंट आहे तुमच्याकडे, M13 हा -1. मग त्या लाईनचा रो डिलीट झाला, कॉलम डिलीट झाला. आता बघा पुढचा जो आहे ना, प्लस आहे म्हणून प्लस घेतो मी. सांगा किती 3 × 1 बघा, 3 × 1 3 लगेच मायनस आणि -1 × 4 किती तुमच्याकडं, -4 झालं. पुढचा बघा आता परत सेम, आता मायनस काय तुमच्याकडे M23. मग आपण पहिलंच मायनस साईन देऊन ठेवणार. नंतर M21. आता M21 म्हणजे किती तुमच्याकडं बघा, M21 म्हणजे हा एलिमेंट, त्या लाईनचा रो डिलीट झाला, कॉलम डिलीट झाला. किती 0 × 1 0 लगेच मायनस आणि 1 × -1 किती तुमच्याकडं, -1. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा कोण आहे तुमच्याकडं, हा M22 प्लसच आहे. मग M22 काढण्यासाठी बघा कोणत्या एलिमेंटचा काढायचा आपल्याला, M22 या 4चा, त्या लाईनचा रो डिलीट झाला, कॉलम डिलीट झाला. किती 2 × 2 2 नंतर किती तुमच्याकडे मायनस मायनस नंतर किती -1 × -1 +1 झालं. परत पुढचा किती तुमच्याकडे जो बी येणार आहे तो मायनस येणार आहे. आता करा पुढचा किती तुमच्याकडे, कोणता एलिमेंट आहे तुमच्याकडे पुढचा, M23 त्या लाईनचा रो डिलीट, कॉलम डिलीट. किती 2 × 1 2 मायनस आणि तो क्रॉस दुसरा कोणता, -1 × 0 0. मग डायरेक्ट मी मायनर काढायचं तुम्हाला कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा काढायचा डायरेक्ट शिकवतोय. त्याच्यानंतर बघा हा एलिमेंट जो आहे M31 तो कसा आहे प्लस, तर काढायची गरज नाहीये. मग त्या लाईनचा बघा आता कोणता एलिमेंट काढायचा आपल्याला, M31. मग त्या लाईनचा रो डिलीट, कॉलम डिलीट. कोण 0 × 0 0 मायनस नंतर किती तुमच्याकडं 4 × -1 -4 झालं.
तर बघा हा जो M23 एलिमेंट असणार आहे आता तो मायनस असणार आहे, मी पहिलाच मायनस देऊन ठेवला. नंतर काय तुमच्याकडे आता कोणत्या एलिमेंटचा काढायचं मला, या 1 चा म्हणजे M32 चा, त्या लाईनचा रो डिलीट 2 × 0 0 मायनस, नंतर 3 × -1 -3 झाला. परत पुढचा बघा लास्टचा एलिमेंट कोण असेल तुमच्याकडं, कोण आहे हा M33 A33, त्या लाईनचा रो डिलीट कॉलम किती, आता तो प्लस असणार आहे किती 2 × 4 किती 8 मायनस आणि 3 × 0. ठीक आहे. आता हे जो मॅट्रिक्स येईल तुमच्याकडे हा मॅट्रिक्स कोणता येईल मायनर. आता आपण काढून घेऊया बघा 4 - 0 4, नंतर बघा हा 3 - 0 3 आणि मायनस नि मल्टिप्लाय केल्यावर -3, नंतर बघा इथं मायनस मायनस काय झाला प्लस, म्हणजे 3 + 4 7, नंतर बघा हा मायनस मायनस काय झाला प्लस झाला आणि हा मायनसनी मल्टिप्लाय केलं प्लसला, आता किती -1. तर 2 - 1 किती 1, 2 - 0 2 आणि हा त्याला -2 ने मल्टिप्लाय केला. आता बघा 0 हा मायनस मायनस काय झाला प्लस, किती +4, आता हा झाला मायनस मायनस प्लस आणि त्याला परत मायनसने मल्टिप्लाय करत किती -3, परत 8 - 0 8, हा आला तुमच्याकडे कोफॅक्टर मॅट्रिक्स. ठीक आहे, काय आला कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता आपल्याला काय करायचंय ऍडजॉइंट मॅट्रिक्स. तर ऍडजॉइंट काय राहतो तुमच्याकडे, ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. बघा ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स कोण आहे तुमच्याकडे 4 - 3 7, नंतर -1 +1, नंतर -2 4 -3 आणि 8, हा झाला तुमच्याकडे काय याचा ट्रान्सपोज म्हणजे डॅश. आता ऍडजॉइंट किती तुमच्याकडे, ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू किती 4, आता त्याला काय करायचं आपल्याला कॉलम वाईज लिहायचं आहे, म्हणजे 4 - 3 7, नंतर -1 1 -2 4 -3 आणि +8, हा काय झाला तुमच्याकडे ऍडजॉइंट मॅट्रिक्स. आपल्याला ए इनवर्स काढायचं, तर ए इनवर्स इक्वल टू काय असतो 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर ए इनवर्स इक्वल टू डिटर्मिनंट किती आला तुमच्याकडे 1 अपॉन 4, ऍडजॉइंट किती 4 - 1 4 -3 1 -3 7 -2 आणि 8, हा झाला तुमच्याकडे ए इनवर्स. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे प्रॅक्टिकल नंबर 2 चे 10 क्वेश्चन झालेले आहेत. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया प्रॅक्टिकल नंबर 10. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्यू.